असा एक प्लॅन फसला तरी दुसरा प्लॅन लगेच रेडी असतो. मागे एकदा ही माती मिसळण्याचं माझं काम राहून गेलेलं, पण यावेळेस मी ही माती त्या पारूच्या सगळ्या अन्नात मिसळल्याशिवाय शांत नाही बसणार. तुझं हे घाणेरडं किचन बंद केल्याशिवाय मला शांतताच नाही मिळणार. झाली का सगळी कामं? चला हात चालवा पटापटा. पारू अगं सगळी तयारी झालीये, आता कसली गडबड करायची आहे? नाही, कामं तर झाली आहेत पण डबे भरायला वेळ लागल ना. चला ना, डबे भरून घ्या प्लीज. भरतो. एक मिनिट हा, आदित्य सरांचा फोन आला, मी बघते. तुम्ही कोणी डबे धुवून पुसून घेतलेत का? चला लवकर. सगळ्या जणी ऑलमोस्ट बाहेर गेल्यात आणि ही एक बाई जी उरली ती तर जरा मंदच वाटते. मी हळूच जाऊन ही सगळी माती आता तिथे ओतून येणार. घ्या घ्या तुम्ही घ्या फोन. नमस्कार मॅडम. नमस्कार. पैसे मिळाले ना? म्हणजे प्रीतम तिकडे आलाच असेल. आलाय ना तो? हो हो हो, प्रीतम सर आलेत ना. हे बघा, तुम्हाला अजून काहीही लागलं, अजून पैसे लागले तरी निसंकोचपणे आम्हाला सांगा. पण एक अडचण झाली आहे मॅडम. अडचण? कसली अडचण? कमी आहेत का पैसे? म्हणजे शक्यतो असं होणार नाही, कारण मी स्वतः मोजले होते ते पैसे. पण तरीही तुम्ही सांगा. प्रीतम आहे ना तिथे? हो, प्रीतम सर आलेत. पण त्यांनी आणलेल्या बॅगमध्ये पैसे नाही आहेत मॅडम. असं कसं? प्रीतम तर कॅश घेऊन गेलाय. मॅडम, त्या फार्मा कंपनीचा फोन आला होता. मी त्यांना आपल्या पैशाची अडचण समजून सांगितली, पण ते ऐकायलाच तयार नव्हते. आणि आपल्याकडे पैसे नसल्यामुळे ती इक्विपमेंट आपण घेऊ शकलो नाही. आपल्या हॉस्पिटलसाठी त्या इक्विपमेंटची खूप गरज होती मॅडम, पण आता आपण काहीच करू शकणार नाही. हे बघा, तुम्ही काळजी करू नका, मी पाठवते परत पैसे. तुम्ही त्यांच्याशी बोलून घ्या आधी. ती वेळ निघून गेली आहे मॅडम. अहो पण असं कसं? आपण कॅश देतोय ना त्यांना. नाही मॅडम, त्यांना आजच त्यांच्या देशात परत जायचं होतं, म्हणूनच तर ते घाई करत होते. आता काही उपयोग नाही. पुन्हा त्यांचा वेळ कधी मिळेल काही सांगता येत नाही. हे काम मात्र रखडलं. तुम्ही काळजी करू नका, आपण त्यांच्या देशात जाऊन किंवा त्यांच्या देशात आपण इम्पोर्ट करू हे सगळे इक्विपमेंट. काही कितीही खर्च आला तरीही चालेल, आम्ही बघू त्याचं काय करायचं ते. हॉस्पिटलचं काम रखडणार नाही, एवढं नक्की तुम्ही निश्चिंत राहा. ठेवते. बघितलं श्रीकांत, या मुलाला एक कामही धड जमत नाहीये. तुझ्या समोर पैसे दिले होते ना मी, आणि पैसे गायब झाले म्हणजे इतकं बेजबाबदार. शी. हात लावू नकोस मला. हात सोड माझा. हात सोड. मी तुम्हाला हुशार समजले होते. मी एक नंबरच्या अक्कल शून्य निघाला तो तुम्ही. पारू, अजिबात सोडू नकोस हिला. आजपर्यंत हिने आपल्याला खूप त्रास दिलाय.
टच नाही करायचं मला. आणि काय 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 केलंय मी? पुरावा आहे तुझ्याकडे काही? पुरावा हवाय तुम्हाला? हो. ठीक आहे, मी देते तुम्हाला पुरावा. तो बघा तुमचा पुरावा. दिशा मॅडम, गॅस प्रकरणानंतर आदित्य सरांनी इकडं CCTV कॅमेरा लावला आणि आता तुम्ही हा डबा घेऊन इकडे जे काही बी करत होतात ना ते सगळं रेकॉर्ड झालं या कॅमेऱ्यात. दिशा मॅडम, आता तुम्ही जे काही बी केलं हे सगळं आता देवी यांना डायरेक्ट कळेल. मग देवी आई तुमच्यासोबत काय करतील हे आता मी तुम्हाला वेगळं सांगायची काहीच गरज नाहीये. मी स्वतःहून अजून एक पुरावा आमच्या ताब्यात दिलाय. नाही, तू खोटं बोलतेस. तू काही सांगत नाहीयेस पहिल्याला जाऊन. गैरसमज आहे तुमचा. मी आत्ता जाऊन देवी यांना सगळं खरं खरं सांगून टाकते. आलेच. चारू, प्लीज नको जाऊस. नको सांगूस काही त्यांना. मी प्लीज रिक्वेस्ट करते. ठीक आहे, मी नाही सांगत देवी आईंना. थँक्यू. पण माझी एक अट आहे. कसली अट? तुम्ही आणलेली ही माती वाया नाही घालवायची. ही माती तुम्ही खायची. काय? तू पावळट आहेस? हा, मी खाणार नाहीये माती वगैरे काही. पावळट. ठीक आहे, मी सांगितलेलं तुम्हाला ऐकायचं नसेल तर मी जातेच. देवी यांना सगळं सांगते आणि CCTV फुटेज सुद्धा दाखवते. आलेच. नको जाऊस. मी खाते माती. हा.